नमस्कार. सध्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं वारं वाहत आहे. तासगाव तालुक्यात सुद्धा सगळ्यात लक्षवेधी ठरत असलेल्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करत आहोत. संपूर्ण तासगाव तालुक्यामध्ये फिरत आहोत. बऱ्याच ठिकाणचे जिल्हा परिषद मतदारसंघ हे अतिशय संवेदनशील आहेत. काही ठिकाणी अतिशय चांगल्या अशा निवडणुकीमध्ये लढती होत आहेत. यात सगळ्यात लक्षवेधी आणि सर्वांचं आकर्षण ठरलेले, सर्वांचं लक्ष लागून राहिलेली एक जिल्हा परिषद जो गट आहे तो म्हणजे मांजर्डे. मांजर्डे जिल्हा परिषद गटामध्ये 2 राष्ट्रवादी समोरासमोर आज लढत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट. या दोन्ही राष्ट्रवादी पार्टीमध्येच 2 तुल्यबळ उमेदवार समोरासमोर आहेत आणि त्यांच्यामध्येही एक सगळ्यात लक्षवेधी अशी लढत होत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून सचिन पाटील हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत. त्यांच्यासोबत आज आपण इथं आलो आहोत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दादा नमस्कार. नमस्ते. सचिन पाटील मांजर्डे गावचे आहेत. त्यांचा राजकीय इतिहास तसा पाहिला तर युवा कार्यकर्ते म्हणून त्यांनी राजकारणात, समाजकारणात पुढाकार घेतला. तिथून पुढे ते आज बऱ्याच वेळेला निवडणुकामध्ये आपलं रिंगणामध्ये उतरलेले आहेत. या निवडणूक रिंगणामध्ये उतरल्यानंतर त्यांनी एक आव्हान निर्माण केलेलं आहे आणि एकूणच या निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांची नेमकी काय भूमिका आहे ते जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी आपण बोलत आहोत. दादा, सर्वप्रथम आम्हाला असं जाणून घ्यायचं की तुम्ही या निवडणूक रिंगणामध्ये आता उभे आहात. तर यापूर्वीच आपला राजकीय प्रवास नेमका कसा झालेला आहे? मी खरं तर म्हणजे 15-20 वर्ष झालं संजय काकांचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी 2 वेळा ग्रामपंचायत लढवली. थोड्याशा फरकानं पराभव झाला. त्यानंतर माझी मिसेस पंचायत समितीला दिनकर दादांच्या पत्नीच्या विरोधात निवडून लढली. त्यामध्ये थोडासा 100-150 मतांना आमचा पराभव झाला. काकांनी जबाबदारी दिली. मला विसापूर सर्कलचं अध्यक्षपद देऊन संघटनेत काम करायची संधी दिली. ती 3 वर्ष मी सक्षमपणे पार पाडली. त्यानंतर अजितदादांनी वैभव दादा विट्याचे त्यांनी माझ्यावर तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जबाबदारी दिली. मी आता ती सक्षमपणे पार पाडत आहे. काकांच्या माध्यमातून मला या मतदारसंघात जिल्हा परिषदला उमेदवारी देऊन काम करण्याची दिलेली आहे. ती मी सक्षमपणे पार पाडेन असा मला विश्वास आहे. नक्कीच. आता तसं पाहिलं तर दादा, हा तुमचा जो जिल्हा परिषद गट येतोय म्हणजे मांजर्डे, याच्यामधली 21 गावं ही खानापूर आटपाडी मतदारसंघाला अटॅच्ड आहेत. आता तसं म्हटलं तर ह्या तुमच्या मतदारसंघाला 2 आमदारांचा सहभाग येतो. त्यामुळे इकडचे तासगाव कोटेमंकाचे आमदार आणि खानापूर आटपाडीचे आमदार, या दोन्ही आमदारांचा या आपल्या मतदारसंघामध्ये नेमका सहभाग कसा असतो किंवा तेव्हा त्यांच्या माध्यमातून काही विकास कामं होतात का? खरं बघायला गेलं तर आमची 4 गावं जी आहेत ती तासगाव तालुका जिल्हा परिषद गटातील 4 गावं जी जोडली आहेत ती तासगाव तालुक्यात आणि उरलेली 9 गावं आहेत ते खानापूर आटपाडी मतदारसंघात जोडलेले आहेत. तालुक्याच्या दृष्टीने विचार केला तर आबा आणि काका हे 2च गट आपल्या मतदारसंघात इथं पारंपरिक गट आहेत. त्याच्या हेनच काम चालते. फक्त विधानसभेच्या निमित्तानं आपण विट्याला जोडलो जातोय. इतर स्थानिक राजकारणात जिल्हा परिषद, पंचायत समिती असू द्या, पोलीस स्टेशन असू द्या, महसूलचं कुठलंही काम असू द्या, तर ते सर्व संबंध तासगाव तालुक्याशी जोडला असल्यामुळं अनायासे काकाने आबा गटात तशी कार्यकर्ते आपापल्या गटात जोडलेले आहेत. ओके. आता एकूण तुम्ही ह्या मला वाटतं 13 गावं आहेत आपल्या मतदारसंघामध्ये. 13 गावांचा आपण सहभाग घेत आहे. त्याच्यामध्ये 2 पंचायत समिती गण आहेत. एक मांजर्डे पंचायत समिती गण आणि पेडचा. आता मांजर्डे पंचायत समिती गणाचे प्रश्न वेगळे आहेत आणि पेड पंचायत समिती गणाचे प्रश्न वेगळे आहेत. तिकडचे काही डोंगरी भागाचे प्रश्न आहेत आणि आपण इकडचे आपले सिंचनाचे असतील किंवा इतर. आता ह्या एकूण गावांचा आपला दौरा एक पूर्ण झाला असेल. लोक नेमकं कोणत्या प्रश्नांवरती बोलतायत किंवा लोकांचे नेमके प्रश्न काय आहेत? कसं झालंय, तासगाव तालुक्यात जो विषय आहे, तासगाव तालुक्यात आमदार असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून गेली 30-35 वर्ष झाले सत्ता येत आहे. पण ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यामध्ये काही फारसा फरक पडलेला नाहीये. एक हाती सत्ता देऊन खरं तर लोकांचं नुकसान झालेलं आहे. आणि तिकडच्या मतदारसंघात विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना असू द्या किंवा भाजप असू द्या, ह्या सत्तेच्या माध्यमातून तिकडे बऱ्यापैकी आमचं काम झालेलं आहे. वरच्या वाडी वस्तीवरती पाण्याचा प्रश्न असू द्या, रस्ते, वीज. मागच्या वेळी आमचे जिल्हा परिषद गटातून प्रमोद आप्पा शेंडगे निवडणूक लढवत होते. त्यांच्या माध्यमातून विकासाचा डोंगर खऱ्यातनं उभा राहिला. कारण ग्रामीण भागात काम करत असताना एक छोटासा कार्यकर्त्यावर संजय काकांनी जबाबदारी दिली आणि त्या कार्यकर्त्यांनी ती सक्षमपणे सांभाळली. समाज कल्याण सभापती असल्यामुळं मतदारसंघात फंडाचा वापर चांगल्या पद्धतीने करून छोट्या-छोट्या वाडी वस्तीवरती काँक्रिटीकरणाच्या पेविंग ब्लॉक असू द्या, स्मशानभूमी असू द्या, पाईपलाईन पिण्याच्या पाण्याच्या असू द्यात, ह्या चांगल्या पद्धतीनं आप्पांनी राबवल्यामुळं काकांच्या आशीर्वादानं ते सर्व घडलं. त्यामुळं आम्हाला लोकांचा उत्स्फूर्त वाडी वस्तीवरती चांगला आहे.
रिस्पॉन्स चांगला. हं. आता आपल्या पार्टीच्या वतीनं आपण 3 ठिकाणी उमेदवारी लावलेली आहेत. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेचे नेतृत्व तुम्ही करताय. हो. त्याच्यासोबत आता मांजर्डे पंचायत समिती गणामध्ये कोण उमेदवार आहेत आणि मला वाटतं पेड त्यांची काय परिस्थिती आहे दोन्ही उमेदवारांची? मांजर्डे गणामध्ये नेहा महादेव पाटील ह्या आरवड्याच्या धनाजी नानांच्या सुनबाई आहेत त्या. बरं. त्या इथे उभा आहेत. त्याचबरोबर पेड पंचायत समिती गणात प्रमोद आप्पा शेंडगे आपले माजी जिल्हा परिषद सदस्य, समाज कल्याण सभापती हे पेड पंचायत समिती गणात निवडणूक लढवत आहेत. आता त्या दोन्ही उमेदवारांची काय परिस्थिती आहे? किंवा आता तुम्ही मगाशी म्हणला प्रमोद आप्पा शेंडगे जिल्हा परिषद सदस्य होते, समाज कल्याण सभापती होते. त्यांच्या माध्यमातून झालेल्या कामांचा नेमका या निवडणुकीला आपल्याला नेमका कसा फायदा होईल? खरं बघायला तर काम केल्यानंतर लोक विश्वास ठेवतात. बरं. आम्ही मागच्या 5 वर्षापूर्वी मी पंचायत समितीत मिसेस माझी उभारली होती, आप्पा उभारले होते जिल्हा परिषदला. त्यावेळी आमच्या कोऱ्या पाट्या होत्या किंवा गेली 15-20 वर्ष सत्ता आमच्याकडे नव्हती. त्यावेळी जो विकास झाला आणि त्यानंतर आता जो 5 वर्षात जो जिल्हा परिषद गटात जो विकास झालाय, ह्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. आप्पांच्या माध्यमातून काकांनी जो विश्वास दाखवला, त्याचं चीज केलं आणि वाडी वस्तीवर भागात प्रत्येक ठिकाणी विकास कामं जी सरकारच्या माध्यमातून आली, ती चांगल्या पद्धतीनं तळागाळात पोहोचली. नाहीतर मोठ्या गावात आज पण विकास होत गेला. छोट्या-छोट्या वाडी वस्ती लोकांना विकास फंडिंग देता आलं नव्हतं. ते आता पूर्ण करून आपण चांगला प्रयत्न केला. त्याचबरोबर मांजरड्याचा विषय आमचा एक शाळेचा विषय होता. त्या शाळेच्या विषयी ज्या शाळा खरेदीसाठी महाराष्ट्रात आतापर्यंत कधीही फंडिंग झालं नाही. जिल्हा परिषदेकडून आपण पैसे घेतले. त्या आमचे बाळासाहेब जोशी म्हणून आहेत. त्या जमीनधारकाला आपण शासनाकडून पैसे दिले आणि ती जागा खरेदी करून शाळेचा प्रश्न निकालीत काढला. न भूतो न भविष्य असं परिस्थिती होती. वाईट परिस्थिती. शाळेची मुलं आमची दुसऱ्या वर्गातली खाजगी शाळेत बसत होती. त्यांना आपण शाळेची अवेलेबल केली. नंतर स्मार्ट व्हिलेजमधनं शाळेचं 11 खोल्यांचं बांधकाम झालं. टोलेजंग इमारत उभारली. त्याचबरोबर बिरणवाडी इथे सुद्धा 10-11 खोल्या बांधून शिक्षणाच्या बाबतीत चांगलं काम केलं. जिथं-जिथं शाळा पडक्या होत्या, गळक्या होत्या, त्या दुरुस्तीचं काम चांगल्या पद्धतीनं आपणच्या माध्यमातून करण्यात आलं. हे शिक्षणावर चांगला खर्च झाला. काकांच्या माध्यमातून विचार केला तर पाणी योजनासाठी भरपूर विस्तारित जो पाणी योजना झाल्या. आमच्या भागात झाली पेड विसापूर उंदी योजनेतून पेड, गौरगाव, मोराळे बायपास, मोराळे आणि गौरगावपर्यंत जी पाईपलाईन वाढीव झाली. त्यामध्ये जवळ-जवळ 1000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलं आणि ती योजना काका पाटवा कृष्णा खोरे विकास मंडळाचे अध्यक्ष असल्यामुळं काकांना ते आपल्याकडून करून घेता आलं. त्याचबरोबर इकडून बस्तवड्याकडून जी जाणारी लाईन आहे, त्यामधून सुद्धा गौरगावला दुसरी पाईपलाईन जो वंचित भाग होता, त्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. ती सुद्धा जवळजवळ 16 कोटीचं पाण्याचं काम आता पाणी काम पूर्ण झाले. फक्त टेस्टिंग घ्यायचं बाकी आहे. काकांच्या माध्यमातून कृषी सिंचन योजनेतून 1203 कोटी रुपये मिळाले. विस्तारित टेंबू योजना जी झाली, त्यामध्ये भूड पंप हाऊसमधून जे पाणी आलं, ते सर्व घाटमाथ्यावरती. पेड असू दे, आमचे किंदरवाडी, कचरेवाडी, किल्लापूर गाव आहे, लिंब गाव आहेत. त्याचबरोबर नरसेवाडीमध्ये पाणी आलं. पुढं विजयनगर, मोराळचा भाग असेल, पेडचा भाग आहे, डोंगरमाथा. पाक वायपळेपर्यंत इथं पाणी पोहोचलं. डोंगरमाथ्यातून पाईपलाईनचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. येणाऱ्या एक वर्षभरात पाणी आपल्या शेतात पडतंय पाणी. काकांच्या माध्यमातून पाण्यासाठी फार मोठं काम झालंय. आता एकूण तुम्ही सिंचनाचा पण याच्यामध्ये उहापोह केला. आता या मतदारसंघामध्ये सध्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे किंवा आरोग्य आणि शिक्षण याबाबत काय परिस्थिती आहे? मी आता गावोगावी फिरत असताना बघितलं, खरं तर दिवाबत्तीची फार मोठी अडचण आहे. गावागावात फिरत असताना प्रत्येक कार्यकर्ता सांगतोय, की ज्या ग्रामपंचायतीमध्ये आहेत आता ज्यांच्या ताब्यात, त्यांनी ऍक्च्युली दिवाबत्तीवर सोय नाही. रस्त्यातनं बोळातनं जाताना गटारी अस्वच्छ आहेत, गटारीची कामं नाही, दुर्गंधी आहे. प्रत्येक आता ज्या सत्ताधारी गटाच्या ग्रामपंचायत त्यांचं लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फक्त मतापुरतं जाणं आणि त्याचा वापर करून घेणं अशीच परिस्थिती दिसते. रस्त्याच्या बाबतीत रस्ते आता हायवेचं काम मंजूर केलं आपण विट्यापासून ह्याच्यापर्यंत कवठीमंकाळपर्यंत. आमच्या हातनूरमधनं जाणारं काम असू द्या, बस्तवड्यामधून जाणारं काम असू द्या. तिथं काही लोकांनी विनाकारण विरोध केला. त्यामुळे त्या रस्त्याचं काम आता थांबलेलं आहे. कारण खड्डे पडलेत, एवढे खड्डे पडलेत, की त्या कॉन्ट्रॅक्टरनं काम थांबवल्यामुळे तो खड्ड्याची रिपेअरी सुद्धा करत नाही. ही वाईट परिस्थिती आहे. आमचं एक सांगणं आहे, की ते निदान जो नुकसान भरपाईचा विषय आहे, तो निकाली निघेपर्यंत तर रस्त्यावरती खड्डे भरून रस्ता चांगला करणं गरजेचं आहे. कारण जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना, दवाखान्यातल्या पेशंटना अक्षरशः मणक्याची झीज व्हायला लागल्या. लोकं गाडीवरून पडायला लागलेत. हे थोडंसं थांबायला पाहिजे. आणि राहिला विषय ह्या वर्षभरात जसं काकांचं खासदारपद गेलं, नवीन आपण खासदार निवडून दिले, त्यानंतर एकही रुपयाचा निधी ह्या भागात आलेला नाहीये.
खरं तर ती लोकांनी फार मोठी चूक केली आहे असं मला वाटतंय. नक्कीच. आता एकूण रस्त्याच्या बाबतीतली उदासीनता आपण पाहिली, आरोग्याच्या बाबतीत पाहिली, शिक्षणाच्या बाबतीत. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण फिरतोय. तुम्ही आता मला वाटतं 2-3 दिवसापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली. आपल्या पक्षाच्या बाबतीमध्ये अतिशय एक दुःखद घटना घडली. आपल्या पक्षाचे प्रमुख पक्षाध्यक्ष अजितदादांचं यांचं अपघाती निधन झालं. या घटनेमुळं आपल्याला तर काही वेळा थोडंसं थांबावं लागलं. या घटनेचा एकूण निवडणुकीच्या तुमच्या प्रचारावरती काय परिणाम झाला? खऱ्या अर्थाने ही फार वाईट महाराष्ट्राच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने नाहीच, पण महाराष्ट्राच्या दृष्टीने ही वाईट घटना होती. अजितदादांच्या जाण्यानं एक शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा नेता हरपला. जे सामान्य जनतेची नाळ ओळखून सामान्य जनतेसाठी काय तर करावं असं, सत्तेत असू देत किंवा विरोधात असू देत, त्या माणसानं फक्त सामान्य जनतेचं हितच जोपासलं. तो नेता आमच्यासाठी, महाराष्ट्रासाठी पाहिजे होता. पण म्हणतात ना, चांगली लोकच लवकर लवकर जातात. त्याप्रमाणे दादांचं जाण्यानं फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. त्या दुःखातून सावरण्यासाठी आम्ही 2 दिवस प्रचार थांबवला. त्यानंतर शेवटी काळ काही कोणासाठी थांबत नसतो. इलेक्शनच्या तारखा काय थांबत नसतात. आपल्याला काम हे करावं लागेल. कारण अजितदादांनी जो आदर्श घालून दिला जनतेसाठी काम करायचं, तो त्याच्यासाठी थांबणं गरजेचं नव्हतं. सुनेत्रा वहिनींना आमच्या उपमुख्यमंत्रीपद देऊन पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी दिली. सरकारने त्यांच्यावर जबाबदारी ती सक्षमपणे पार पाडतील. येणाऱ्या काळात त्यांच्याकडून हात त्यांचे हात बळकट करण्यासाठी मी आता बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण रात्रंदिवस एक करून ज्या योजना असतील सरकारच्या माध्यमातून, ज्या अजितदादांचं ध्येय जे होतं, टार्गेट जे होतं, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करेन. दादांनी लाडकी बहीणसारखी योजना आणली, जी सामान्य महिला कुटुंबातल्या ज्यांना काहीच आधार नसतो, त्या महिलांसाठी खऱ्या अर्थानं दादांनी एक योजना आणली. किती लोकांनी विरोध केला, पण माझ्या लाडक्या बहिणीसाठी पैसे दादांनी उपलब्ध, सरकारवरती कितीही ताण पडू द्या, पण पैसे कमी पडून देणार नाही अशी दादांची भूमिका होती. ते त्यांनी केलंच. त्याचबरोबर जाता जाता त्याच्या अगोदर त्यांनी वाढीव त्यांना ₹2100 द्यायचं असंही प्लॅनिंग करून गेले. पण नीतीचा खेळ वेगळा होता. दादांच्या जाण्यानं आमच्यावर निश्चितपणे जबाबदारी वाढलेली आहे. पण दादांना एवढा मी शब्द देईन, की दादा, तुम्ही दिलेलं जे तुमचं स्वप्न जे होतं, ते आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू. गावागावात फिरत असताना ज्या लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतलाय, त्या अक्षरशः गहिवरून जातात, रडतात, की दादा इथं असायला पाहिजे होते. आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना ते जाता बोलून जातात, की ह्यावेळी एवढ्या वेळी तर आम्ही निश्चितपणे दादांच्यासाठी तुम्हाला घड्याळाच्या पुढं मतदान करून निवडून देऊ. जेणेकरून दादा स्वर्गातून सुद्धा पाहतील, की बाबा माझी घड्याळ चिन्हावरील जे उमेदवार आहेत ते चांगल्या पद्धतीने निवडून आलेत. त्याचबरोबर जी जबाबदारी पक्षानं किंवा सरकारनं सुनेत्रा वहिनींच्यावर दिली आहे, त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्रपणे चांगल्या पद्धतीने लढू. नक्कीच. दादा म्हणजे ह्या घटनेतून पण आपण सावरलात म्हणजे शो मस्ट गो ऑन असं म्हटलं जातं. म्हणजे जो निवडणुकीचा प्रोग्राम आहे तो आपला सुरूच राहणार आहे. पण दादांचं एक स्वप्न तुम्ही म्हटलात ते उतरवण्यासाठी प्रामाणिकपणे तुम्ही काम करताय. आता एकूण जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण फिरत असताना तुमच्या वतीनं किंवा पार्टीच्या वतीनं नेमकं काय व्हिजन घेऊन आपण लोकांसमोर चाललात? सरकारच्या वतीनं आम्ही सरकारमध्ये काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याचबरोबर शिवसेना आहे, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी एकत्र काम सरकारच्या माध्यमातून ज्या योजना येतील त्या सक्षमपणे आम्ही जनतेपर्यंत पोहोचवूच. त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने कामं करून घेऊ. येणाऱ्या काळात शिक्षणावरती चांगल्या पद्धतीने भर देण्याचं आमचा नियोजन आहे. आणि पायाभूत सुविधामध्ये जे काही अडचणी आहेत, शिक्षणाच्या बाबतीत असतील, आरोग्याच्या बाबतीत सरकारच्या योजना आहेत, त्या तळागाळापर्यंत पोहोचावे लागतील. त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करू. रोजगाराच्या बाबतीत विचार केला तर सरकारच्या माध्यमातून ज्या भरती होतात त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. त्याचबरोबर मी माझा छोटासा एक प्रयत्न केलाय, की मी माझ्या हातनूर गावामध्ये एक जी.आर. मोहिते एनर्कॉन प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक जागरी पावडर कारखाना, गूळ पावडर कारखाना चालू केलाय. त्याच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या मुलासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी जे शिक्षण घेऊन बाहेर जातील त्यांच्यासाठी मला काही अडचण नाही. ते शिक्षण होऊन नोकऱ्या लागतील. पण जो इथं सामान्य जो राहतोय 10वी 12वी असू द्या किंवा ITI पास झाले, त्या लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध केल्या. कमीत कमी माझ्याकडे 200 ते 225 लोक कामगार काम करतील असं कारखान्याची निर्मिती केल्या. त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करत आहोत. त्याचबरोबर दुसरा शेतकऱ्यांसाठी हिताचा फायदा असा, की आमच्या भागात ऊसाचं क्षेत्र वाढले, द्राक्ष बागा कमी झाल्या आणि ऊसाचं क्षेत्र पाऊसमान असल्यामुळे ऊसाचं क्षेत्र वाढायला लागले आणि ऊस जायला अडचणी असल्यामुळं इथं सगळे कारखाने साधारण 25 किलोमीटरच्या पलीकडे सगळे कारखाने बाहेर आहेत.
तिथं जवळ कुठला कारखाना नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस जायला अडचणी असल्यामुळं मी एक विचार केला की बाबा आपण शेतकऱ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून माझ्या कपॅसिटीनुसार माझ्या मित्रपरिवार असतील किंवा माझे सहकारी असतील, संजय काका पाटील असतील, त्याचबरोबर अजितदादांचं मला मोलाचं त्यासाठी सहकार्य लाभलं. का दोघांच्या माध्यमातून मी कारखाना उभा करू शकलो आणि येणाऱ्या काळात इथल्या भागातील शेतकऱ्यांचा ऊस वेळच्या वेळी जाईल आणि लवकरात लवकर जाईल. त्याचे पैसे वेळच्या वेळी दिले जातील. आम्ही असंच आता नियोजन केलं. कारखाना आपला कालच 2-3 दिवसापूर्वी चालू झाला. 3300 रुपये रेट जाहीर केला आपण. प्रति टन 3300 रुपये जाहीर केलाय. 8 दिवसात त्यांचं पेमेंट द्यायची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर माझी अशी त्यांना शेतकऱ्यांना विनंती आहे की आपला ट्रायल सीझन असल्यामुळं त्यांनी कमीत कमी ट्रायल सीझन असल्यामुळं मला जास्तीत जास्त ऊस देऊन त्यांनी सहकार्य करावं आणि 33 रुपये जरी रेट आपण जाहीर केला असला तरी माझं असं नियोजन आहे की ट्रायल सीझन आपला चांगला झाला तर दिवाळीमध्ये त्यांना थोडंसं बोनस स्वरूपात सुद्धा आपण मदत करू, अशी माझी स्वतःची मानसिकता आहे. शेतकऱ्यांच्यासाठी विचार करत असताना आपण पतसंस्थेच्या माध्यमातून थोडंसं इथं नेटवर्क केलं जेणेकरून सामान्य जनतेसाठी 10-20 हजाराची कोणाची अडचण असेल तर त्यांना आपण तिथं कर्ज पुरवठा करू. त्याचबरोबर आसपासच्या खेड्यात 2-3-4 गावात आपलं दूध संकलन केंद्र आहे. दूध संकलन केंद्राच्या मार्फत सुद्धा आपण संकलन करतोय आणि छोट्याशा दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आपण त्याचा सुद्धा आमच्या परीने जेवढा होईल तेवढा मदत करण्याचा प्रयत्न करतोय. येणाऱ्या काळात सरकारकडून ज्या योजना राबतील त्यासाठी प्रयत्नशील राहूच. पण आम्ही स्वतः सुद्धा सहकारात काम करत असताना नडी अडचणी लोकांच्या काढण्यासाठी रात्रंदिवस पळतोय. सरकारच्या माध्यमातून अजितदादांचं लाडकी बहीण योजनेचं काम चांगलं झालंच. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिवसा वीज देण्यासाठी प्रयत्न केला आणि दिवसा वीज आमच्याकडे चालू झाल्या. खरं तर दादांनी सरकारवर किती माझा शेतकरी जगला पाहिजे, त्याला रात्रंदिवस पाणी पाजायला जावं लागते, मोटर चालू करावं लागतंय, कधी शॉक बसतोय, कधी सर्पदंश होतोय. ह्या गोष्टी लक्षात घेऊन दिवसा वीज जो दिला आणि घरगुती विजेचं बिल जे माफ केलं ते सरकारनं अजितदादांच्या ऊर्जा मंत्री असतानाच हा निर्णय झाले. खऱ्या अर्थानं जे शेतकऱ्यांसाठी जो प्रयत्न करतोय अजितदादा त्यांच्या माध्यमातून हे झालं. येणाऱ्या काळात कर्जमाफीचा विषय होता, तो सुद्धा अजितदादांनी जूनपर्यंत कर्जमाफीचा करू म्हणून जाहीर केलं होतं. त्याच्यात निकष काय बसतात काय नाही ते सुद्धा शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीने व आमच्यासाठी चांगलं ठरणार आहे. तर नक्कीच. दादा एकूणच तुम्ही ह्या सगळ्या विषयाचा उहापोह करताना की तुम्ही उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचा इथं प्रयत्न केला. शासनाच्या योजना प्रामाणिकपणे तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहात. हे विजन घेऊन आपण चाललाय. त्याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य, महिला ह्या सगळ्याच गोष्टी तुम्ही याच्यामध्ये विजन घेऊन चाललात. आता या 13 गावामधला ज्या पद्धतीने तुम्ही मांजर्डे परिसरामध्ये काम करताय अगदी त्याचाच परिणाम किंवा त्याच पद्धतीची कामं तुम्हाला एकूण जिल्हा परिषद मतदारसंघातल्या गावामध्ये करायचं आहे असा आपला मानस आहे. या मुलाखतीच्या निमित्तानं या 13 गावातील मतदारांना किंवा तुमच्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती दोन्ही पंचायत समिती गटातील मतदारांना या मुलाखतीच्या निमित्तानं आपण काय आवाहन कराल? मी सर्वांना एवढंच आवाहन करेन की येणाऱ्या काळात 7 तारखेला जे मतदान आहे ते ते घड्याळ चिन्हासमोरची बटन दाबून मी सचिन गणपतराव मोहिते पाटील जिल्हा परिषदला उमेदवार आहे. त्याचबरोबर मांजर्डे गणामध्ये नेहा महादेव पाटील ह्या पंचायत समितीसाठी उमेदवार आहेत आणि पेड पंचायत समिती गणात प्रमोद आप्पा शेंडगे हे घड्याळ चिन्हावरती तिघही आम्ही उभा आहे. तर घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आपण एक अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आमच्या पाठीशी उभं राहावं असं मी आवाहन करेन. आणि येणाऱ्या काळात मी असा शब्द देतो की कुठल्याही शेतकरी असू द्या किंवा महिला असू द्यात यांचा कुठलीही अडचण आली तर 24 तास आम्ही तिघही अवेलेबल राहू एवढी विनंती करतो. दादा एकूणच या निवडणुकीच्या संपूर्ण गडबडीतून सुद्धा तुम्ही थोडासा वेळ काढलात आणि आमच्या महाराष्ट्र मराठी न्यूज सोबत बातचीत केली, आपलं विजन सांगितलं आणि एकूण या निवडणुकीचा आपला जो प्रचाराचा अजेंडा आहे तेही आपल्याशी शेअर केलात. लोकांशी आपण मनसोक्त बोललात, आमच्याशी बातचीत केली, त्याबद्दल महाराष्ट्र मराठी न्यूजच्या वतीनं आपलं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल